नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संकेत राजे कदम केमिस्ट्री सीईटी पेपर एक्सप्लेनेशनच्या आजच्या नवीन सेशनमध्ये आपण सर्वांचे स्वागत करतो. आतापर्यंत आपण 5 मे 2025च्या या पेपरमध्ये जवळपास पहिले 36 न्यूमेरिकल्स या ठिकाणी बघितलेले आहेत. मॅट्रिक्स या टॉपिकमधील हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. या ठिकाणी एक मॅट्रिक्स दिलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे ए ब्रॅकेट आय प्लस ॲडजॉइंट ऑफ ए. या ठिकाणी जो मॅट्रिक्स दिलेला आहे तर सगळ्यात आधी आपण याचा या ठिकाणी डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करून घेऊयात. बघा, जर डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करायचं म्हटलं तर 1 त्याचा रो आणि कॉलम सोडून आपल्याला डिटर्मिनंट घ्यावा लागेल. म्हणजे 2 2 जा 4 मायनस 6 त्यानंतर मायनस -2 त्याचा रो आणि कॉलम सोडा 0 × 4 0 3 × -3 तो बनेल या ठिकाणी -9 आणि आपला मायनस या ठिकाणी प्लस त्यानंतर +2 रो आणि कॉलम सोडा 0 -6 या ठिकाणी जर डिटर्मिनंट कॅल्क्युलेट कराल तर या ठिकाणी 8 हा मिळालेला आहे. बघा, डिटर्मिनंट मिळाला. आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे ए ब्रॅकेट आय प्लस ॲडजॉइंट ऑफ ए. या ठिकाणी जर ए ने मल्टिप्लाय कराल ब्रॅकेटला तर ए इंटू आय ए आय प्लस ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. आता या ठिकाणी बघा, ए इंटू आय म्हणजेच आयडेंटिटी मॅट्रिक्स. आयडेंटिटी मॅट्रिक्सने कोणत्याही मॅट्रिक्सला जर मल्टिप्लाय केलं तर जो मॅट्रिक्स असेल तोच त्या ठिकाणी मिळेल. म्हणजे ए ने आयडेंटिटी मॅट्रिक्सला मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला ए मिळेल. त्यानंतर ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए जर आपण करणार तर ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आय मिळेल. आता डिटर्मिनंट ऑफ एचं व्हॅल्यू या ठिकाणी आपण काढलेलं आहे आणि आय म्हणजे या ठिकाणी आपल्याला मिळेल त्याचे फक्त डायगोनल एलिमेंट 1 1 1 असतील, बाकी सगळे एलिमेंट या ठिकाणी 0 असतील. तर आपल्याला जे कॅल्क्युलेट करायचं आहे ए प्लस ॲडजॉइंट ऑफ ए तर ते मिळालेलं आहे आपल्याला ए प्लस डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आयडेंटिटी मॅट्रिक्स. आता या ठिकाणी लक्षात घ्या, आपण जर व्हॅल्यू पुट करू, ए ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे. ओके, तर तो मॅट्रिक्स जर या ठिकाणी पुट करणार, डिटर्मिनंट ऑफ एच्या जागी जर 8 पुट करणार आणि आय जसं मी तुम्हाला सांगितलं डायगोनल एलिमेंट 1 बाकी सगळे एलिमेंट या ठिकाणी 0 असतील. आता या ठिकाणी लक्षात घ्या, 8 ने आपण ज्या वेळेस या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करतो तर त्याच्यातल्या प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करावं लागतं. म्हणजेच 1 ला 0 ला 0 ला सगळ्यांना या ठिकाणी मल्टिप्लाय करावं लागेल. हा पहिला मॅट्रिक्स तो ॲज इट इज असेल. या ठिकाणी जर 8 ने मल्टिप्लाय कराल तर आपल्याला मिळालं बघा, जो काही डायगोनल एलिमेंट आहे ते 8 8 8 असतील, बाकी सगळे एलिमेंट 0. दोन मॅट्रिक्सचे ज्यावेळेस आपण ॲडिशन करतो तर प्रत्येक एलिमेंट त्याच्या करस्पॉन्डिंग एलिमेंट सोबत ॲड होतो. म्हणजे या ठिकाणी 1 पलीकडच्या 8 सोबत ॲड होईल, -2 0 सोबत होईल, 2 0 सोबत होईल. ओके, सो या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे ए आय प्लस ॲडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू 9. हा 2 आणि 8 झाला 10, हा 4 आणि 8 झाला 12, बाकीचे 0 3 -2 एलिमेंट ॲज इट इज वरचा मायनस, कारण की त्यांच्यामध्ये आपण 0 ॲड करत आहोत. जर या ठिकाणी कधी बघसाल तर ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. लाईन अँड प्लेन या चॅप्टर मधला प्रश्न आहे. अ लाईन यल इज पासिंग थ्रू पॉइंट्स इफ मिरर इमेज ऑफ पॉइंट इन द लाईन. या ठिकाणी पहिली गोष्ट असं तर आपण काय करू, याला एक डायग्रामवरती समजून घेऊयात. समजा ही आहे या ठिकाणी लाईन यल. काय म्हटलंय, ह्या लाईन यल ही जी आहे तर ती कोणत्या पॉइंट मधून ए आणि बी मधून पास होते आहे. बघा, लाईन यल जर या दोन पॉइंट मधून पास होत असेल तर या ठिकाणी आपण इक्वेशन ऑफ यल काय म्हणू शकतो, तर आपल्याकडे फॉर्म्युला असतो x - x1 अपॉन x2 - x1 इक्वल टू y - y1 अपॉन y2 - y1 इक्वल टू z - z1 अपॉन z2 - z1. आता या ठिकाणी जर लक्षात घेसाल तर x y आणि z ॲज इट इज. या ठिकाणी x1 कोण आहे तर a हा पॉइंट म्हणजेच आपल्यासाठी x1 असेल. 1 3 2 म्हणजेच बघा 1 3 आणि 2 1 3 आणि 2. त्यानंतर x2 y2 आणि z2 हे कोण आहेत तर हा सेकंड पॉइंट म्हणजेच 2 2 1 2 2 1. तर आपल्याला या ठिकाणी लाईन यलचं इक्वेशन मिळालं x - 1/1 y - 3/-1 z - 2/-1. लाईन यलचं इक्वेशन मिळालेलं आहे. आता आपल्याला त्यांनी काय म्हटलं बघा, इफ मिरर इमेज ऑफ पॉइंट पी. समजा हा आपल्याकडे 1 1 -1 पी पॉइंट आहे. इन द लाईन यल x, y, z या पी चं मिरर इमेज लाईन यल म्हणजेच काय की सपोज ते जर x y z आपण त्याला q म्हटलो तर आपल्याला या q चे कोऑर्डिनेट म्हणजेच x y z च्या किमती काढून आपल्याला त्याचं ॲडिशन करावं लागेल. आता असं या ठिकाणी आपण समजूयात की ही P
आणि जो काही त्याचं मिरर इमेज आहे क्यू हे समजा एका लाईनवर आहे. या ठिकाणी आपल्याला याचे एक्स वाय झेड कोऑर्डिनेट फाइंड करावे लागेल. बघा लक्षात घ्या, या ठिकाणी या पीचं मिरर इमेज क्यू मध्ये आहे. याचा अर्थ आपण जी लाईन कन्सिडर केली आहे ती लाईन ह्या यल ला या ठिकाणी परपेंडिक्युलर असेल. आता बघा, या ठिकाणी परपेंडिक्युलर असेल आणि दुसरी गोष्ट, जितकं डिस्टन्स या यल पासून पी चं आहे तितकंच डिस्टन्स ह्या यल पासून क्यू चं असेल. समजा मी या ठिकाणी जर म्हटलं पॉइंट आर, जर समजा मी या ठिकाणी म्हटलं हा पॉइंट आर जो की लाईन यल ला इंटरसेक्ट करतो आहे, तर तो पॉइंट आर हा काय असेल, या पी क्यू चा मिड पॉइंट असेल आणि तो यल ला त्या ठिकाणी परपेंडिक्युलर असेल. या ठिकाणी आपण जर पॉइंट आर चे कोऑर्डिनेट काढायचे म्हटले तर त्याचे कोऑर्डिनेट आपण कशा पद्धतीने फाइंड करू शकतो. बघा, हा जो आर आहे तो यल लाईन वरती आहे, म्हणजेच जे काही आपल्याला लाईन यल चं इक्वेशन मिळालेलं आहे ते इक्वेशन या ठिकाणी आर च्या पॉइंटला म्हणजे पॉइंट आर ला या ठिकाणी सॅटिस्फाय करेल. म्हणजेच मी या ठिकाणी म्हणू शकतो हेअर कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट आर इज, काय कोऑर्डिनेट असतील जे दिलेलं आहे, x -1/1 इक्वल टू y -3/-1 इक्वल टू z -2/1 इक्वल टू, समजा मी त्याला लॅम्बडा म्हटलं तर या ठिकाणी पॉइंट आर साठी x बरोबर किती मिळेल, हा 1 लॅम्बडा सोबत मल्टिप्लाय करेल आणि -1 पलीकडे जाऊन प्लस बनेल. त्यानंतर त्याच्यासाठी y किती मिळेल तर -1 म्हणजे मायनस लॅम्बडा प्लस 3 आणि त्याच्यासाठी z मिळेल लॅम्बडा प्लस 2. हे मिळालेत मला या ठिकाणी आर चे कोऑर्डिनेट. म्हणजेच मी म्हणू शकतो आर इज इक्वल टू लॅम्बडा प्लस 1 मायनस लॅम्बडा प्लस 3 लॅम्बडा प्लस 2. आर चे कोऑर्डिनेट लॅम्बडा या फॉर्म मध्ये आपण घेतलेले आहेत. जर आर चे कोऑर्डिनेट फाइंड करायचे तर बघा, आधी आपण फाइंड करूया त्या ठिकाणी पी आर चा डायरेक्शन रेशो. जर या ठिकाणी मी म्हणणार डायरेक्शन रेशोज ऑफ पी आर, तर काय करत असतो आपण, आर च्या कोऑर्डिनेट मधून पी चे कोऑर्डिनेट मायनस, म्हणजेच आर चा कोऑर्डिनेट कोण आहे लॅम्बडा प्लस 1, त्याचा करस्पॉन्डिंग कोऑर्डिनेट 1 करा मायनस, म्हणजेच मिळालं लॅम्बडा. त्यानंतर दुसरा आहे बघा मायनस लॅम्बडा प्लस 3, त्याच्यामधून करा दुसरा कोऑर्डिनेट म्हणजेच मायनस लॅम्बडा प्लस 2. त्यानंतर तिसरा कोऑर्डिनेट आहे मायनस लॅम्बडा प्लस 2, त्याच्यातून करा -1 म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला मिळालं मायनस लॅम्बडा प्लस 3. या ठिकाणी लक्षात घ्या, आपल्याला DRS ऑफ पी आर मिळालेलं आहे. तर ते काय आहे, लॅम्बडा मायनस लॅम्बडा प्लस 2 मायनस लॅम्बडा प्लस 3. त्यानंतर डायरेक्शन रेशोज DRS हे लाईन यल साठी आपल्याला मिळालेले आहेत, जे आपण लाईन यल चं इक्वेशन फाइंड केलं होतं 1, -1, -1. आता बघा, या ठिकाणी काय आहे तर ही पी आर परपेंडिक्युलर आहे लाईन यल ला. जर दोन व्हेक्टर्स एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर आपण त्यांचा डॉट प्रोडक्ट इक्वल टू 0 घेत असतो. ओके, मग आता यांचा डॉट प्रोडक्ट काय, तर आय डॉट आय, जे डॉट जे, के डॉट के, म्हणजेच लॅम्बडा इंटू 1 प्लस -1 इंटू मायनस लॅम्बडा प्लस 2, नंतर -1 इंटू समोर किती असेल त्या ठिकाणी मायनस लॅम्बडा प्लस 3 इज इक्वल टू 0. चला मल्टिप्लाय करा, या ठिकाणी मिळालं लॅम्बडा, मायनसने मल्टिप्लाय करा प्लस लॅम्बडा -2, या ठिकाणी मायनसने मल्टिप्लाय करा प्लस लॅम्बडा -3 इक्वल टू 2, म्हणजे लॅम्बडा 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 दॅट इज 3 लॅम्बडा -2 -3 पलीकडे जाऊन झाला 5, म्हणजेच या ठिकाणी मला मिळालं लॅम्बडा इज इक्वल टू 5/3. आता बघा, या ठिकाणी लॅम्बडाचं व्हॅल्यू मिळालेलं आहे. तर जे काही आर चे कोऑर्डिनेट होते, आर चे कोऑर्डिनेट काय होते, लॅम्बडा प्लस 1, दुसरा होता या ठिकाणी मायनस लॅम्बडा प्लस 3 आणि तिसरा होता मायनस लॅम्बडा प्लस 2. तर या ठिकाणी आपल्याला हे कोऑर्डिनेट मिळून जातील. लॅम्बडाच्या जागी जर 5/3 पुट करसाल तर बघा, पहिला कोऑर्डिनेट मिळाला 5/3 प्लस 1 हा मिळेल 8/3, मायनस 5/3 प्लस 3 हा मिळेल आपल्याला 4/3 आणि मायनस 5/3 प्लस 2 हा मिळेल या ठिकाणी आपल्याला 1/3. म्हणजेच आर चे कोऑर्डिनेट आपल्याला या ठिकाणी काय मिळालेले आहेत, आर चे कोऑर्डिनेट मिळालेत बघा 8/3
त्यानंतर 4/3 आणि दुसरा मिळाला 1/3. आता लक्षात घ्या, या ठिकाणी जसं तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं की पीचं मिरर इमेज क्यू आहे, याचा अर्थ हा आर जो आहे तो ह्या पी क्यूचा आहे मिड पॉइंट. मग या ठिकाणी जर आपण मिड पॉइंट फॉर्म्युला वापरणार, हेअर आर इज मिड पॉइंट ऑफ पी क्यू, तर काय असेल या ठिकाणी, हेअर आर बार इज इक्वल टू पी बार प्लस क्यू बार डिवाइड बाय 2. मग आता त्याचे प्रत्येक करस्पॉन्डिंग कोऑर्डिनेट साठी घ्या. म्हणजेच काय की पहिला जर बघणार तर बघा, पहिला पॉइंट काय आहे, 8/3 इक्वल टू पी साठी 1 प्लस क्यू साठी x डिवाइड बाय 2. मग या ठिकाणी एक्सचं व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी 2 इकडे मल्टिप्लाय जाईल, म्हणजे 16/3 इक्वल टू एक्स आणि 1 याला करेल मायनस, म्हणजेच एक्स इज इक्वल टू मिळालं बघा 16/3 मायनस 1 दॅट इज 13/3. त्यानंतर जर y साठी बघाल तर 4/3 इक्वल टू 1 प्लस वाय, 1 प्लस वाय डिवाइड बाय 2. 2 ने जर पलीकडे मल्टिप्लाय केलं तर 8/3 इक्वल टू वाय, हा 1 इकडे करेल मायनस, म्हणजे y इज इक्वल टू मिळाला 5/3. त्यानंतर जर z साठी बघाल तर 1/3 इक्वल टू या ठिकाणी बघा z मायनस 1 डिवाइड बाय 2. 2 ने मल्टिप्लाय करा, 2/3 इक्वल टू z मायनस 1 इकडे प्लस, म्हणजे z इज इक्वल टू मिळाला 5/3. एक्स वाय झेड तिघांच्याही या ठिकाणी किमती मिळालेल्या आहेत. आपल्याला एक्स प्लस वाय प्लस झेड या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे. जर मी म्हणणार एक्स प्लस वाय प्लस झेड, तर बघा एक्स मिळाला होता 13/3 प्लस 5/3 आणि झेड पण मिळाला होता 5/3. बेस सेम आहे, डायरेक्ट समेशन करता येईल. 3 वरती असेल 23. देअरफॉर ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर. वेक्टर या टॉपिकचा प्रश्न विचारलेला आहे. या ठिकाणी सांगितलंय बघा, सी बार इज इक्वल टू 5a बार प्लस 6b बार आणि दुसरं व्हॅल्यू दिलं या ठिकाणी 3c बार इज इक्वल टू a बार मायनस 4b बार. बघा या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिले ते आपण चेक करूयात. a बार, b बार, c बार आर नॉन कोलिनियर. पहिला ऑप्शन चुकीचा आहे, कारण या ठिकाणी आपल्याला ज्या दोन व्हॅल्यू दिलेल्या आहेत तर त्या काय दिल्यात, या ठिकाणी ॲज अ लिनियर कॉम्बिनेशन दिलेलं आहे, म्हणजे हे 3 पॉइंट कोलिनियर आहेत. पहिला ऑप्शन चुकीचा आहे. दुसरा ऑप्शन या ठिकाणी चेक करा, ए बी सी आर इन द सेम डायरेक्शन. बघूयात, चेक करूयात. सी बघा, ए सी आर इन द सेम डायरेक्शन, ए बी इन अपोजिट डायरेक्शन. ओके. या ठिकाणी डी म्हटलंय बी सी इन द अपोजिट, ए बी इन द सेम डायरेक्शन. या ठिकाणी जर बघसाल तर लक्षात घ्या, ऑप्शन सी आणि डी मध्ये हे 2 पॉइंट कॉन्ट्रडिक्शन तयार करतात बघा. सी मध्ये म्हटलं की अपोजिट आणि डी मध्ये म्हटलं की सेम डायरेक्शन. ओके. आणि बी मध्ये म्हटलं की तिन्ही पण सेम. आपण काय करूया, जे कॉन्ट्रडिक्शन तयार करता आहे तर ए आणि बी साठी चेक करू. आता ए आणि बी साठी जर चेक करायचं म्हटलं तर काय की जे काही आपल्याला या ठिकाणी एक लिनियर कॉम्बिनेशन दिलेलं आहे त्या ठिकाणी फक्त ए आणि बी असले पाहिजे. मग काय करू, सीचं जे व्हॅल्यू आहे ते त्या ठिकाणी पुट करूयात. हा 3 ॲज इट इज. सी बारच्या जागी 5a बार प्लस 6b बार इक्वल टू समोरचा ए बार मायनस 4b बार ॲज इट इज. आता या ठिकाणी 3 ने मल्टिप्लाय करा. 3 ने जर मल्टिप्लाय कराल तर 15a बार प्लस 18b बार इक्वल टू ए बार मायनस 4b बार. ए बार आणि बी बारला एका साईडला घ्या. ए बार हा मायनस बी बार इकडे येऊन प्लस कुणासोबत 18 आणि हा 15 पलीकडे, म्हणजे त्या ठिकाणी मला मिळालं 22b बार इज इक्वल टू मायनस 14a बार. दॅट इज b बार इज इक्वल टू मायनस 14/22a बार. जर याला 2 ने डिवाइड करसाल तर या ठिकाणी मिळालंय मायनस 7/11a बार. या ठिकाणी लक्षात घ्या, आपल्याला काय मिळालं तर b बार इज इक्वल टू निगेटिव्ह 7/11a बार. या ठिकाणी b चा वेक्टर, e चा वेक्टर दोघांमध्ये इक्वलचं साइन आहे, याचा अर्थ हे एका लाईन वरती तर आहेच. आता
हे एका लाईनवरती आहेत, मात्र सेम डायरेक्शनला की अपोजिट डायरेक्शनला हे ठरवतो त्याच्या सोबत असलेला स्केलार मल्टिपल. मग या ठिकाणी जो स्केलार मल्टिपल आहे तो स्केलार मल्टिपल जर पॉझिटिव्ह असेल, स्केलार मल्टिपल जर पॉझिटिव्ह असेल तर दोन्ही व्हेक्टर हे सेम डायरेक्शनला असतात. स्केलार मल्टिपल जर निगेटिव्ह असेल तर दोन व्हेक्टर कोलिनियर तर असतात, मात्र अपोजिट डायरेक्शनला असतात. याचा अर्थ या ठिकाणी ऑप्शन सी जो दिलेला आहे, आर इन द अपोजिट डायरेक्शन, दॅट्स ट्रू. देअरफॉर ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. परंतु या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की आपण ए बी हा अपोजिट डायरेक्शनला आहे हे तर चेक केलं, मात्र जे पहिलं म्हटलं त्यांनी ए सी आर इन द सेम डायरेक्शन, तर ते पण आहे का चेक करूयात. मग जर मला ए आणि सी चेक करायचा असेल तर त्या आपल्या वेक्टरच्या रिलेशनमध्ये फक्त ए आणि सी दोनच दिसले पाहिजे. मग काय करूयात, या बी च्या जागी आपण जे काही ए चं व्हॅल्यू काढलंय ते पुट करूयात. या ठिकाणी बघा सी बार इक्वल टू 5 ए बार प्लस 6, बी बारच्या जागी -7/11 ए बार, म्हणजेच आपल्याला मिळेल सी बार इज इक्वल टू 5 ए बार मायनसने -6 इंटू 7 या ठिकाणी होईल -42 डिवाइड बाय 11 ए बार. दोघांचा या ठिकाणी ऍडिशन सबट्रॅक्शन करा. सी बार इज इक्वल टू बेस 11 55 ए बार -42 ए बार. देअरफॉर या ठिकाणी आपल्याला मिळाला सी बार 55 - 42 जर कराल तर 13/11 ए बार. या ठिकाणी बघा जसं तुम्हाला या ठिकाणी मी सांगितलं की जर निगेटिव्ह असेल स्केलर मल्टिपल तर अपोजिट डायरेक्शनला आणि पॉझिटिव्ह असेल तर सेम डायरेक्शनला. या ठिकाणी सी चं रिलेशन ए सोबत इक्वल आलेलं आहे, पण स्केलर मल्टिपल कोण आहे 13/11. याचा अर्थ ए आणि सी हे दोघं सेम डायरेक्शनला आहेत. देअरफॉर ऑप्शन सी इज द करेक्ट ऑप्शन. 12th स्टँडर्डचा चॅप्टर पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मधील प्रश्न आहे. या ठिकाणी बघा जे इक्वेशन दिलेलं आहे, रिप्रेझेंट अ पेअर ऑफ स्ट्रेट लाईन इफ थिटा इज अँगल बिटवीन देम देन द व्हॅल्यू ऑफ कॉस थिटा इक्वल टू. कॉस थिटाचं व्हॅल्यू काढायचं सांगितलेलं आहे, मात्र आपल्याकडे कॉस थिटाचा फॉर्म्युला नाही. आपल्याकडे फॉर्म्युला आहे टॅन थिटा इज इक्वल टू मॉड ऑफ 2√h² - ab अपॉन a प्लस b. या ठिकाणी आपण टॅनचं व्हॅल्यू काढू आणि त्या टॅन नंतर आपण त्याला कन्वर्ट करूयात कॉस मध्ये. बघा या ठिकाणी जर टॅनचं व्हॅल्यू काढायचं तर मला एच ए आणि बी च्या किमती माहीत झाल्या पाहिजे. मग त्या किमती काढण्यासाठी काय, जे काही इक्वेशन दिलेलं आहे तर त्याच आपण स्टँडर्ड इक्वेशन सोबत या ठिकाणी कंपॅरिझन करणार आहोत. तर स्टँडर्ड इक्वेशन काय, तर ax² प्लस 2hxy प्लस by² प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0. या ठिकाणी जर कंपॅरिझन करसाल तर लक्षात येतंय या ए ची व्हॅल्यू आहे 1, त्यानंतर एच तर 2h दिलाय आपल्याला, या 2h ची व्हॅल्यू आहे -3. म्हणजेच बघा या ठिकाणी आपल्याला h बरोबर मिळेल -3/2. त्यानंतर by² म्हणजेच b चं व्हॅल्यू मिळालंय बघा या ठिकाणी 2, b इज इक्वल टू 2. ह्या व्हॅल्यू जर आपण या ठिकाणी सबस्टिट्यूट करणार तर आपल्याला मिळालं टॅन थिटा इज इक्वल टू मॉड ऑफ 2 ॲज इट इज अंडर रूट h म्हणजेच -3/2 चा स्क्वेअर मायनस a इंटू बी म्हणजेच 1 इंटू 2 अपॉन डिनॉमिनेटर मध्ये a प्लस बी म्हणजेच 1 प्लस 2. त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करा 2 ॲज इट इज अंडर रूट 3/2 चा स्क्वेअर म्हणजेच 9/4 मायनस 1 इंटू 2 म्हणजेच 2 डिवाइड 1 प्लस 2 3. या ठिकाणी बघा 9/4 मायनस 2, तर 9/4 मायनस 2 आपल्याला मिळेल 1/4 आणि 1/4 हा आहे रूट मध्ये म्हणजेच तो 1/2. तो 1/2 म्हणजेच 2 आणि वरचा 2 कॅन्सल होईल, तर वरती उरला 1 खाली 3. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला मिळालं टॅन थिटा इज इक्वल टू 1/3. आता लक्षात घ्या टॅनची किंमत आपल्याला मिळालेली आहे, आपल्याला काढायची आहे कॉसची किंमत. टॅन थिटा इज इक्वल टू 1/3, तर कॉस थिटा बरोबर किती, तर एकदम सोपं 10th स्टँडर्डचा फॉर्म्युला या ठिकाणी तुम्ही वापरू शकता, जे की तुम्ही एकदम बेसिक ट्रिग्नोमेट्री मध्ये शिकलेले आहात. कॉस थिटा इज इक्वल टू काय असतं, ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस. या ठिकाणी ऍडजसंट साइड कोण आहे 3 अपॉन हायपोटेनियस काय असेल अंडर रूट दोघांचा स्क्वेअरचा सम म्हणजेच 1 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर. तर या ठिकाणी मिळालं कॉस थिटा इज इक्वल टू 3/√10.
या ठिकाणी जर ऑप्शनमध्ये चेक कराल तर ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन या टॉपिकचा या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. बघा काय सांगितलं इथं, विथ युज्युअल नोटेशन ट्रायंगल एबीसी मध्ये एक आपल्याला इक्वेशन दिलंय बी प्लस सी अपॉन 11 इक्वल टू ए प्लस सी अपॉन 12 इक्वल टू ए प्लस बी अपॉन 13. समजा आपण जर या रेशोला एखादं कोणता पण कॉन्स्टंट जर कन्सिडर केला तर आपल्याला काय मिळेल, बी प्लस सी इज इक्वल टू 11 गेला मल्टिप्लाय, ए प्लस सी इज इक्वल टू 12 गेला मल्टिप्लाय आणि ए प्लस बी इक्वल टू 13 गेला मल्टिप्लाय. या ठिकाणी जर आपण याला इक्वेशन 1 2 3 म्हणणार आणि जर तिघांची आपण ऍडिशन केली, ऍडिंग इक्वेशन 1 2 अँड 3, तर काय मिळेल बघा आपल्याला, बी प्लस बी 2b, ए प्लस ए 2a, सी प्लस सी 2c, 2 जर घेतला कॉमन इक्वल टू 11 प्लस 12 प्लस 13 दॅट इज 36k. म्हणजेच आपल्याला मिळालं ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू 18k. या ठिकाणी बघा आपल्याला ए प्लस बी प्लस सी या तिघांचं व्हॅल्यू मिळालेलं आहे. तर याच्यावरून ए बी आणि सी च्या किमती काढता येतील का? सुरुवातीला आपल्याकडे बी प्लस सी इज इक्वल टू 11, या बी प्लस सी च्या जागी जर 11 पुट केला तर काय मिळेल, ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू 11. तर ए प्लस बी प्लस सी च्या जागी पुट करा 11k, तर ए मिळाला आपल्याला 7k. सेम ह्याच पद्धतीने ही ए प्लस सी व्हॅल्यू पुट करा, ए प्लस सी जर व्हॅल्यू पुट कराल तर बी मिळेल आपल्याला 6k, बी इज इक्वल टू 6k आणि सेम तसंच सी इज इक्वल टू मिळेल 5k. ए बी सी च्या व्हॅल्यू मिळालेल्या आहेत. आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे कॉस ऑफ बी. कॉस ऑफ बी इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन ए सी इंटू 2. या ठिकाणी व्हॅल्यू पुट करा, ए च्या जागी 7k स्क्वेअर, सी च्या जागी 5k स्क्वेअर, बी च्या जागी 6k त्याचा स्क्वेअर, डिनॉमिनेटर मध्ये 2 इंटू 7k इंटू 5k. वरती आपल्याला मिळालं बघा 49k स्क्वेअर प्लस 25k स्क्वेअर मायनस 36k स्क्वेअर. डिनॉमिनेटर मध्ये मिळालं 2 7 जा 14, 14 5 जा 70 के स्क्वेअर. सगळ्यांचा के स्क्वेअर कॉमन घ्या, खालच्या के स्क्वेअर सोबत तो कॅन्सल होईल. वरती मिळालं 49 आणि 25 74, 74 मायनस 36 38 भागिले 70, 2 ने जर डिवाइड करसाल तर मिळालं 19/35, 19/35. देअरफॉर ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. 12th स्टँडर्डचा टॉपिक वेक्टर मधला प्रश्न आहे. बघा या ठिकाणी दोन वेक्टर दिलेत, ए बार आणि बी बार. आपल्याला हे इक्वेशन या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे. बघा दिलेलं काय आहे, ए बार मायनस 2b बार डॉट आणि ब्रॅकेट मध्ये दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट आहे. म्हणजेच जर या ठिकाणी बघसाल तर हा आहे बॉक्स टाईपचा प्रोडक्ट. याला जर मी बॉक्स टाईपच्या प्रोडक्ट मध्ये लिहिणार तर काय असेल बघा, बॉक्स प्रोडक्ट ऑफ ए बार मायनस 2b बार, त्यानंतर ए बार क्रॉस बी बार, त्यानंतर 2a बार प्लस बी बार. या ठिकाणी बॉक्स प्रोडक्टच्या काही प्रॉपर्टीज जर लक्षात घेतल्या तर बघा आपण काय करत असतो, या ठिकाणी जर याची आपण सायकल चेंज करून लिहिली तर साइन चेंज होत नाहीत. सायकल चेंज करून म्हणजे जर 3 नंबरचा डायरेक्ट 1 नंबरला लिहिला हे समोर शिफ्ट होतील, हा त्याच्या समोर लिहिला तरी चालतंय. किंवा जर आपण अजून एक दुसरी गोष्ट केली, जर ह्या दोघांची कोणत्या पण दोघांची जर आपण जागा चेंज केली, जागा रिप्लेस केली तर त्यावेळेस साइन चेंज होतो. म्हणजे या ठिकाणी जर मी असं केलं काय, ए बार क्रॉस बी बार आणि ए बार मायनस 2b बार या दोघांचं जर प्लेस चेंज केलं तर या ठिकाणी तो प्रोडक्ट निगेटिव्ह बनत असतो. समोर 2a बार प्लस बी बार ॲज इट इज. म्हणजेच या ठिकाणी मी ह्या बॉक्स प्रोडक्टला परत अशा पद्धतीने लिहू शकतो का, हा मायनस ए बार क्रॉस बी बार ॲज इट इज डॉट, त्यानंतर परत ए बार मायनस 2b बार आणि 2a बार प्लस बी बार
या दोन व्हेक्टर्सचा या ठिकाणी क्रॉस प्रोडक्ट. तर आता बघा या ठिकाणी हा मायनस ए बार क्रॉस बी बार ॲज इट इज, हा जो काही या ठिकाणी क्रॉस प्रोडक्ट आहे तर पहिले तर ए ने या ब्रॅकेट सोबत क्रॉस करून घ्या, म्हणजेच आपल्याला मिळेल ए बार क्रॉस 2 ए बार, त्यानंतर मिळेल प्लस ए बार क्रॉस बी बार. ओके, त्यानंतर मायनस 2b ने करा, तर मायनस 2b ने केल्यानंतर या ठिकाणी मिळेल मायनस 2b बार क्रॉस 2a बार, त्यानंतर परत मिळेल मायनस 2b बार क्रॉस बी बार. आता ज्या वेळेस आपण दोन व्हेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट करतो आणि जर ते व्हेक्टर सेम असतील, म्हणजेच काय ए बार क्रॉस ए बार तर तो 0 असतो, तर या ठिकाणी ह्या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट हा 0 होईल. त्यानंतर अजून कोण सेम आहे, हा बी आणि बी, हा पण 0 होईल. आपल्याला या ठिकाणी मिळेल बघा ए बार क्रॉस बी बार डॉट ब्रॅकेटमध्ये या ठिकाणी आपल्याला मिळालं ए बार क्रॉस बी बार, त्यानंतर 2 2 जा 4, ह्या मायनसला आपण करूयात प्लस आणि याचा बी आणि ए ची जागा बदलूयात, म्हणजे या ठिकाणी मिळेल ए बार क्रॉस बी बार. आता जर बघाल तर या ठिकाणी मायनस ए बार क्रॉस बी बार डॉट या ठिकाणी बघा दोघांचं ऍडिशन होईल, या ठिकाणी 5 ए बार क्रॉस बी बार. दोघांमध्ये डॉट प्रोडक्ट आहे, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला मिळेल -5. दोन व्हेक्टरचा जर डॉट प्रोडक्ट घेसाल, हा एक व्हेक्टर आहे, हा दुसरा व्हेक्टर आहे, दोन व्हेक्टरचा जर डॉट प्रोडक्ट घेसाल तर त्या ठिकाणी त्या व्हेक्टरच्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर असतो, म्हणजेच कुणाचा ए बार क्रॉस बी बारची मॅग्निट्यूडचा स्क्वेअर. या ठिकाणी -5 ॲज इट इज आपल्याला मिळालंय बघा, जर व्हेक्टरचा या ठिकाणी क्रॉस प्रोडक्टचा जर स्क्वेअर केला तर आपल्याला मिळेल मॅग्निट्यूड ऑफ ए बारचा स्क्वेअर डॉट मॅग्निट्यूड ऑफ बी बारचा स्क्वेअर. म्हणजेच ए बारची जर या ठिकाणी मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करायची असेल तर ए बार काय दिलेला आहे आपल्याला 1/√10 ब्रॅकेट 3i कॅप प्लस के कॅप. या ठिकाणी जर बघसाल मॅग्निट्यूड ऑफ ए बार तर ती आपल्याला मिळेल √3 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर. या ठिकाणी 1/√10 हा सुद्धा आहे त्या ठिकाणी, म्हणून त्याने दोघांना पण मल्टिप्लाय करावं लागेल. दोघांना मल्टिप्लाय करण्यापेक्षा आपण 1/√10 चा स्क्वेअर जर केला तर बघा लक्षात घ्या, √10 चा स्क्वेअर 10 होईल आणि वरती असेल 3 चा स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर, म्हणजे 10 10 कॅन्सल झाला, तर मॅग्निट्यूड ऑफ ए बार मिळालं या ठिकाणी 1. यानंतर आपल्याला बी बार दिलेला आहे 1/7 ब्रॅकेटमध्ये 2i कॅप प्लस 3j कॅप मायनस 6k कॅप. तर या ठिकाणी आपल्याला मिळेल मॅग्निट्यूड ऑफ बी बार इज इक्वल टू √1/7 चा स्क्वेअर ब्रॅकेट 2 चा स्क्वेअर प्लस 3 चा स्क्वेअर प्लस -6 चा स्क्वेअर. या ठिकाणी लक्षात घ्या 2 चा स्क्वेअर 4, 3 चा स्क्वेअर 9, 6 चा स्क्वेअर 36, 36, 9 आणि 4 हे मिळेल या ठिकाणी 49 आणि 7 चा स्क्वेअर 49, म्हणजे कॅन्सल होतील. तर त्या ठिकाणी मॅग्निट्यूड ऑफ बी बार या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे 1. म्हणजेच आपण जर व्हॅल्यू पुट करू -1 1 चा स्क्वेअर इंटू 1 चा स्क्वेअर, तर आपल्याला फायनल आन्सर या ठिकाणी मिळालंय -5. देअरफॉर ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. Cot inverse 2 into 1 square plus cot inverse 2 into 2 square plus cot inverse 2 into 3 square plus cot inverse 2 into 4 square 5 square 6 square अप टू द इन्फिनिटी पर्यंत दिलेलं आहे. बघा शक्यतो अशा प्रकारचे प्रश्न जेईच्या परीक्षेमध्ये खूप जास्त प्रमाणात विचारतात, मात्र सीईटीने सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न विचारायला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. तर चांगली गोष्ट आहे, या ठिकाणी हा जो काही प्रश्न आहे हा इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आणि सिक्वेन्स सिरीज या दोन कन्सेप्टला मिळून आपल्याला या ठिकाणी सोडवायचा आहे. बघा या ठिकाणी जर बघसाल तर कॉट इनवर्स प्लस कॉट इनवर्स प्लस कॉट इनवर्स अप टू द इन्फिनिटी पर्यंत हे एक समेशन, ही एक सिरीज दिलेली आहे आणि ह्या सिरीजचा पॅटर्न जर या ठिकाणी चेक करसाल तर आहे या ठिकाणी चेक करा, ज्या कॉट इनवर्स सोबत व्हॅल्यू दिलेल्या आहेत 2 1 स्क्वेअर 2 2 स्क्वेअर 2 3 स्क्वेअर 2 4 स्क्वेअर 5 स्क्वेअर 6 स्क्वेअर अप टू द इन्फिनिटी पर्यंत, तर यांचा पॅटर्न या ठिकाणी 2 इंटू एका नॅचरल नंबरचा स्क्वेअरचा समेशन या ठिकाणी होतो आहे. म्हणजेच आपण जर या ठिकाणी हा जो आहे कॉट इनवर्स याला 2 इंटू एक्सचा स्क्वेअर अशा पद्धतीने जर लिहिलं तर समेशनच्या फॉर्म मध्ये, समेशन कुठून एक्स इज इक्वल टू 1 पासून ते इन्फिनिटी पर्यंत, तर जमेल का? बिलकुल जमेल. आता मी जे काही सिम्बॉल दिलेला आहे समेशन ऑफ कॉट इनव्हर्स
x इज इक्वल टू 1 पासून ते इन्फिनिटी पर्यंत, याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ होतो एक्सच्या जागी 1 पुट करा, प्लस, कारण समेशनचा साइन दिलाय, ओके, एक्सच्या जागी 2 पुट करा, प्लस 3 पुट करा, 4 5 6 7 आणि त्याचं समेशन 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 कुठपर्यंत करत जा, तर इन्फिनिटी येईपर्यंत. याचं पण तेच सांगितलं की इन्फिनिटी येईपर्यंत. आता या ठिकाणी लक्षात घ्या, ज्या वेळेस आपण इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रीचे न्यूमेरिकल सॉल्व्ह करतो, इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रीला ज्यावेळेस आपण सिम्प्लिफाय करत असतो, तर त्या कंडिशन मध्ये आपण त्या ठिकाणी घेत असताना तीनच फॉर्म्युल्यांमध्ये कन्वर्ट करतो. एकतर साइन इनव्हर्स आणतो, कॉस इनव्हर्स आणतो किंवा टॅन इनव्हर्स आणतो. मग आता या ठिकाणी जो कॉट इनव्हर्स आहे तर त्याला काय करू, तर त्याला आपण या ठिकाणी करूया तर टॅन इनव्हर्स. मग टॅन इनव्हर्स केल्यानंतर काय करावं लागेल, तर 2x² ॲज इट इज असेल का? नाही, तो जाईल या ठिकाणी न्यूमरेटरचा डिनोमिनेटर मध्ये. ओके, म्हणजे आपण कोणता फॉर्म्युला वापरला, आपल्याकडे जर टॅन इनव्हर्स x असेल तर आपण त्याला कॉट इनव्हर्स 1/x म्हणजेच काय करतो आपण, तर इनव्हर्स करत असतो. त्याचं या ठिकाणी काय करतो आपण, जो डिनोमिनेटर मध्ये आहे तो न्यूमरेटर, जो न्यूमरेटर मध्ये आहे तो डिनोमिनेटर, त्या ठिकाणी आपण वापरलेलं आहे. समेशन ऑफ x इज इक्वल टू 1 पासून ते इन्फिनिटी पर्यंत. आता या ठिकाणी लक्षात घ्या, समेशन हे पूर्ण ॲज इट इज, हे बघू आपण नंतर. जो टॅन इनव्हर्स आहे तर 1/2x² आपल्याकडे कुठल्याही प्रकारचा फॉर्म्युला नाही. मग या ठिकाणी आपण काही करू शकतो का, तर टॅन इनव्हर्सचा आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, टॅन इनव्हर्स x प्लस टॅन इनव्हर्स y. जर असेल तर आपण त्याला करतो टॅन इनव्हर्स x प्लस y डिवाइड 1 मायनस x इंटू y. जर या प्लसच्या जागी मायनस असेल तर या प्लसच्या जागी मायनस, या मायनसच्या जागी प्लस, एवढाच त्या ठिकाणी आपण बदल करत असतो. म्हणजेच काय मला सांगायचं आहे, जर असं असेल तर असं करू शकतो, असं असेल तर असं करू शकतो. या ठिकाणी आपल्याकडे तो समोरचा फॉर्म आणावा लागेल, समोरचा फॉर्म आणावा लागेल. आपल्याकडे कोणताच फॉर्म नाही ना, हा फॉर्म आहे ना तो कोणताच फॉर्म नाही. मग जर आपल्याला त्या पद्धतीने याला कन्वर्ट करायचं असेल तर काय करू शकतो बघा बरं आपण. या ठिकाणी जो 2x² आहे तर हा 2x² तर आहेच, पण या ठिकाणी कोणीतरी पाहिजे होता 1 प्लस 1 मायनस कोणीतरी पाहिजे होता, आपल्याकडे या ठिकाणी कुणीच नाही. त्यानंतर जो खाली 1 प्लस असेल मायनस असेल, जो मल्टिप्लिकेशन मध्ये असेल तोच वरती, दोघांचं समेशन पाहिजे किंवा दोघांचं त्या ठिकाणी सबट्रॅक्शन पाहिजे, दोघं ॲडिशनचा फॉर्म किंवा त्या ठिकाणी सबट्रॅक्शनचा फॉर्म पाहिजे असतो. आता वरती पण तसं नाही. मग काय करू, या ठिकाणी हा आपला टॅन इनव्हर्स, तर मी जर ह्या दोघांना म्हणजे डिनोमिनेटर न्यूमरेटर दोन दोननी जर मल्टिप्लाय केलं तर चालेल का? ठीक आहे, हा खालचा 2x² ॲज इट इज, खालचा 2x² ॲज इट इज. आता बघा हे दोन दोनने मल्टिप्लाय नेमकं केलं कशासाठी, तर या ठिकाणी समेशन ऑफ x इज इक्वल टू 1 पासून ते इन्फिनिटी पर्यंत कुणाचं समेशन, टॅन इनव्हर्सचं. वरती जो 2 आहे ना मी त्याला म्हणतो 1 प्लस 1, खाली जो आला ना 4x². तर आता बघा वरती 1 प्लस 1 तर 2 झाला. ठीक आहे, पुढच्या स्टेपला सांगतो तुम्हाला परत आणखी काय करू शकतो आपण तिथं. या ठिकाणी जो 4x² आला तर काय अडचण आहे, त्याच्यामध्ये 1 प्लस करा किंवा मायनस करा. मग मी काय करतो, परत एक ऍडजस्टमेंट करतो, याच्यात मी 1 प्लस करतो आणि 1 मायनस करतो. ठीक आहे, म्हणजे 1 मायनस 1 करतो. आता 1 कोणात केला, तर ह्या 4x² मध्ये, म्हणजे हा 4x² जो आपला पॉझिटिव्ह होता तो पॉझिटिव्ह ॲज इट इज. ठीक आहे, चला या ठिकाणी आपण कसा फॉर्म्युला तयार करू शकलो, हे समेशन ऑफ टॅन इनव्हर्स वरती 1 प्लस 1 ॲज इट इज राहू द्या, खाली जे आपलं तयार झालं 1. ठीक आहे, बघा हा 1 ॲज इट इज, हा दोघांच्या मधला घेतला मायनस कॉमन, दोघांच्या मधला मायनस कॉमन घेतला तर 1 होईल प्लस आणि 4x² होईल मायनस. बघा इथपर्यंत आपण काहीही बदल केलेला नाही, फक्त ऍडजस्टमेंट करतो आहोत. ऍडजस्टमेंट काय काय केला परत लक्षात घ्या. या ठिकाणी कॉट इनव्हर्सला लिहिलं टॅन इनव्हर्स, जो की आपण फॉर्म्युला वापरला. काय फॉर्म्युला वापरला होता, तर टॅन इनव्हर्स x ला आपण काय लिहू शकतो, कॉट इनव्हर्स 1/x, तो फॉर्म्युला वापरला. त्यानंतर टॅन इनव्हर्स झाला. आता टॅन इनव्हर्स झाल्याच्या नंतर आपण टॅन इनव्हर्स प्लस टॅन इनव्हर्स किंवा टॅन इनव्हर्स मायनस टॅन इनव्हर्स त्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे.
त्या फॉर्ममध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर खाली 1 + 1 1 - 1 काहीतरी पाहिजे होतं, नाही या ठिकाणी आपल्याकडे. म्हणून आपण काय केलं, वरती 2 ने पहिल्यांदा मल्टिप्लाय करून घेतलं, त्या 2 ला 1 + 1 लिहिलं, खाली 4x² सोबत एक तर 1 प्लस आणा किंवा 1 - काहीतरी आणायचं होतं, म्हणून आपण परत 1 - 1 अशी ऍडजस्टमेंट केली. 1 - 1 म्हणजेच 0. आपण काहीही बदल केलेला नाही. मग समोरच्या स्टेपला आपण 1 ॲज इट इज या दोघांच्या मधला मायनस घेतला कॉमन. मायनस जर कॉमन घेतला तर 1 जो मायनस होता तो झाला प्लस आणि 4x² जो प्लस होता तो झाला मायनस. दॅट्स इट. या ठिकाणी बघा आपल्याला हा फॉर्म्युला या फॉर्ममध्ये मिळालेला आहे. समेशन ऑफ हे x = 1 पासून ते इन्फिनिटी पर्यंत, x = 1 पासून ते इन्फिनिटी पर्यंत टॅन इनवर्स हे जे काही डिनोमिनेटर मध्ये आहे 1 मायनस. आता बघा 1 - 4x², 1 - 4x² म्हणजे या ठिकाणी 1a² 4x² b², a² - b² जर फॉर्म्युला वापराल तर आपल्याला मिळेल a + b a - b म्हणजेच काय 1 + 2x अनदर ब्रॅकेट 1 - 2x. दॅट्स इट. आणि वरती जो होता आपल्याकडे 1 1, ठीक आहे. तर एकदा काय करा 2x करा ऍड, एकदा करा 2x मायनस. बघा 2x - 2x कॅन्सल होईल, 2x - 2x कॅन्सल होईल, म्हणजे आपण काहीही त्या ठिकाणी चेंज केलेला नाही. आता बघा आपण जे काही या ठिकाणी ऍडजस्टमेंट केलेली आहे तर त्याच्यानुसार आपल्याला काय मिळेल. हा जर फॉर्म्युला त्या ठिकाणी आपण वापरायचं म्हटलं तर बघा या ठिकाणी एक्सच्या जागी मिळालंय 1 + 2x. ओके, म्हणजे त्या ठिकाणी आपण लिहू शकतो टॅन इनवर्स 1 + 2x. समोर y च्या जागी आपल्याला मिळालंय 1 - 2x. टॅन इनवर्स 1 - 2x. दॅट्स इट. बघा समेशन x = 1 पासून ते इन्फिनिटी पर्यंत या फॉर्म्युल्याला कम्पेअर करा. टॅन इनवर्स x + टॅन इनवर्स y, टॅन इनवर्स x + y, x + y, x + y म्हणजेच काय 1 + 2x + 1 - 2x आहे. ठीक आहे. आता वरती प्लस घेतलं तर खाली 1 मायनस, वरती प्लस घेतलं खाली 1 मायनस, वरती प्लस घेतलं खाली 1 मायनस असं यायला पाहिजे. आलेलं पण आहे. ओके, त्यानंतर वरती जे दोघं आहेत त्यांचा समोर पाहिजे मल्टिप्लिकेशन, वरती जे दोघं आहेत त्यांचा पाहिजे खाली मल्टिप्लिकेशन. म्हणजेच आपण या फॉर्म्युल्यावरून कोणत्या याच्यावरून याला आपण आलेलो आहोत. ओके, म्हणजे टॅन इनवर्स x + y आपण 1 - x त्याच्यावरून आलो टॅन इनवर्स x + टॅन इनवर्स y, टॅन इनवर्स 1 + 2x, टॅन इनवर्स 1 - 2x आणि दोघांचा या ठिकाणी आहे समेशन. चला या ठिकाणी आपलं जे काही समेशन आलं तर आपण त्याला काय म्हणणार, हेअर टॅन इनवर्स 1 + 2x, टॅन इनवर्स 1 - 2x. आता फक्त समोरच्या स्टेपमध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून द्या. व्हॅल्यू काय पुट करणार, एक्सच्या जागी 1. बघा एक्सच्या जागी जर मी 1 पुट केलं तर मला मिळेल टॅन इनवर्स 1 + 2 × 1 प्लस टॅन इनवर्स 1 - 2 × 1. दॅट्स इट. ओके, चला समोरची स्टेप. आता 1 पुट केलं, आता 2 पुट करा, म्हणजेच आपल्याला मिळेल टॅन इनवर्स 1 + 2 × 2. त्यानंतर टॅन इनवर्स टॅन इनवर्स 1 - 2 × 2 झालं. समोर पुट करा टॅन इनवर्स 1 + 2 × 3, टॅन इनवर्स 1 - 2 × 3 प्लस बघा x = 1 पासून ते इन्फिनिटी पर्यंत पुट करायचं आहे. पहिल्यांदा 1 पुट केलं प्लस दुसऱ्यांदा 2 पुट केलं. ह्या सगळ्यांमध्ये जिथं जिथं x आहे तिथं तिथं 1 2 3. आता पुट करा 4, म्हणजे या ठिकाणी काय मिळेल मला टॅन इनवर्स 1 + 2 × 4 प्लस टॅन इनवर्स 1 - 2 × 4. दॅट्स इट. 4 पुट केलं, आता 5 पुट करा टॅन इनवर्स 1 + 2 × 5 प्लस टॅन इनवर्स 1 - 2 × 5. ठीक आहे. समोर 5 पुट केला, आता 6 पुट करा, 7 पुट करा, 8 पुट करा, असं कुठपर्यंत तर टॅन इनवर्स इन्फिनिटी पर्यंत. ठीक आहे. बघा ह्या किमती 1 2 जरी पुट केल्या 1 2 तरी पण चालेल, पण ते तुम्हाला समजण्यासाठी म्हणून मी मॅक्सिमम व्हॅल्यू या ठिकाणी पुट करून दाखवल्या. 5 पर्यंत पुट करून दाखवल्या, असं तुम्हाला इन्फिनिटी पर्यंत या ठिकाणी पुट करत जायचं आहे. ठीक आहे. तर बघा असं पुट केल्याच्या नंतर आपल्याला काय मिळेल, तर टॅन इनवर्स 1 + 2 × 1 हे मिळालं टॅन इनवर्स 3.
त्यानंतर या ठिकाणी मिळालं प्लस टॅन इनवर्स 1 मायनस -1 प्लस टॅन इनवर्स या ठिकाणी मिळालं 5 समोर प्लस टॅन इनवर्स या ठिकाणी मिळालं -3 समोर या ठिकाणी काय मिळेल टॅन इनवर्स 2 3 जा 6 आणि 1 7 ठीक आहे प्लस टॅन इनवर्स 2 3 जा 6 1 मायनस 6 -5 प्लस टॅन इनवर्स 9 प्लस टॅन इनवर्स -7 असं कुठपर्यंत मिळणार सगळ्यात शेवटी मिळणार टॅन इनवर्स इन्फिनिटी. बघा आता समजून घ्या जर समजा मी 2 पर्यंतच व्हॅल्यू पुट केला 2 पर्यंतच जर 2 पर्यंतच व्हॅल्यू पुट केला तर काय होतंय या ठिकाणी हा आपला टॅन इनवर्स -3 जो आहे तो कॅन्सल होणार ह्या -3 सोबत 2 पर्यंत व्हॅल्यू पुट केल्यामुळे ओके उरला कोण फक्त टॅन इनवर्स 5 आणि टॅन इनवर्स -1 ओके म्हणजेच काय उरला तर टॅन इनवर्स -1 समोर कोण उरला टॅन इनवर्स 5 उरला 2 पर्यंत पुट केल्यात तर ह्या व्हॅल्यू जर मी 3 पर्यंत पुट केल्या म्हणजे इथपर्यंत तर ह्या 3 पर्यंत पुट केल्यावरती काय होणार हा टॅन इनवर्स 5 काटणार ह्या -5 सोबत म्हणजे काय उरला टॅन इनवर्स 7 उरला या 5 च्या जागी काय येणार मग 7 येणार. ठीक आहे आता बघा मी 4 पर्यंत पुट केल्या 4 पर्यंत पुट केला काय होणार हा 7 ह्या -7 सोबत कॅन्सल होणार 9 उरणार 5 पर्यंत पण पुट केली ती बघा बरोबर 5 पर्यंत पुट केली तिथं टॅन इनवर्स 11 उरला म्हणजे इथं 11 येणार आणि हा -9 ह्या 9 सोबत कॅन्सल होणार ओके म्हणजेच काय उरणार 11 उरणार 6 पर्यंत 7 पर्यंत 8 पर्यंत 9 पर्यंत असं कुठपर्यंत माझं इन्फिनिटी पर्यंत म्हणजे माझं उरणार इन्फिनिटी आणि सुरुवातीचा टॅन इनवर्स -1 होता ॲज इट इज ओके दॅट्स इट टॅन इनवर्स -1 टॅन इनवर्स -1 काय असतो तो असतो -π/4 प्लस टॅन इनवर्स इन्फिनिटी किती असतो π/2 90 डिग्री ठीक आहे करा π/2 -π/4 π/4 π/2 म्हणजे 90 म्हणून 45 गेला 45 π/4 therefore option number C is the correct answer.